महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। यानंतर पतसंस्थेची सर्वसाधारण सभा पार पडली, तर काय ठराव घेण्यात आले आणि काय ठरलं? आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्व संचालकांचे आभार मानून सर्व सदस्य आनंदाच्या वातावरणामध्ये ही वार्षिक सर्वसाधारण 27वी वार्षिक सर्वसाधारण सभा ही पार पडली व 5 मुद्दे हे सोसायटीच्या हितासाठी महत्त्वाचे व चांगल्या पद्धतीचे मांडले गेले। त्यामध्ये सर्व सभासदांना शिबिलमध्ये टाकणे, त्यानंतर सोसायटीच्या हितासाठी वेगवेगळे नियम त्या ठिकाणी वाचून दाखवले। असे 5 नियम आज केलेले आहेत। सर, जर समजा संस्थेला लाभांश म्हणजे जर प्रॉफिट झालं तर ते सर्व सभासदांमध्ये वाटल्या जाते की समजा जमा राहते त्यांच्या? नाही, लाभांश ही रक्कम ही सर्व सभासदांना त्याच्या प्रमाणात जे शेअर्स आहेत आणि जी ठेव आहे त्या शेअर्स आणि ठेवच्या प्रमाणात कॅल्क्युलेशन करून ती वाटप केली आहे आणि सगळ्यांना लाभांश हा त्यांच्या खात्यावर मिळतो। त्याला काही व्याज वगैरे लागते का? नाही, व्याज नाही। किती शिक्षकांनी इथं सहभाग नोंदवला आणि किती सदस्य? साधारणतः 150 लोक आज या ठिकाणी उपस्थित होते आणि ह्या सभेचं उद्घाटन आदरणीय शिक्षणाधिकारी माननीय अश्विनीताई लाटकर मॅडम यांच्या हस्ते या सभेचं उद्घाटन आज या ठिकाणी झालं। कुठून शिक्षकांचं? आमचा कार्यक्षेत्र पूर्ण औरंगाबाद जिल्हा आहे, संभाजीनगर जिल्हा आहे। शिक्षकांना तुम्ही काय आवाहन करणार आजच्या सर्वसाधारण सभेचं? सगळ्यात महत्त्वाचं आव्हान असं आहे की जे काही पतसंस्थेच्या हिताच्या बाबी आहेत त्या पतसंस्थेच्या हिताच्या बाबी जतन करण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे। आणि सर, खाजगी शिक्षक आपण याच्यामध्ये संस्था बनवली, तर खाजगी शिक्षक म्हणजे नेमकं क्रायटेरिया कोणता आहे की ज्यांना अंशकालीन आहे का, ज्यांना काही पगार वगैरे आहे? खाजगी शिक्षक म्हणजे जे काही अनुदानावर शासनाकडून जे अनुदान प्राप्त होतं, वेतन अनुदान, त्या वेतन अनुदानावर जे पगारी शिक्षक असतात तेच फक्त शिक्षक ह्या पतसंस्थेचे सभासद होऊ शकतात। म्हणजे अल्पसंख्याक स्वयंअर्थसहाय्यित इंग्लिश शाळा ज्यांना कुठल्याही प्रकारचं वेतन येत नाही त्यांचा सहभाग याच्यात होतो। काही संस्थांना 20% झालेला आहे, तर त्यांचा समावेश आहे का? त्यांचा समावेश आहे, परंतु त्यांना त्यांच्या वेतनाच्या पगाराच्या प्रमाणात कर्ज वाटप केलं जातं। त्यांची भरण्याची प्रोसिजर कशी आहे? कारण 20% म्हटलं त्यांना 20% पगारीतून भरण्याची पद्धत सगळी पगारीतून। पण किती भरावं लागेल पगारी? ते प्रमाणात लोन होतं ना, त्यांना जर 10,000 रुपये पगार भेटत असेल तर 40% त्यांच्या हातात ठेवतो आम्ही खर्चासाठी, उर्वरित 6,000 जे काही हप्ता पडेल त्या हप्त्यानुसार त्यांना कर्ज वाटप करतो। किरण मास, प्रभारी सचिव, गोपीचंद चव्हाण, अध्यक्ष। एकूण 591 सभासद आहेत आणि 591 सभासदाच्या माध्यमातून प्रति महिना 1500 रुपये 1000 रुपये शेअर्स आणि 500 रुपये ठेवच्या लोकांना रक्कम जमा होत असते। आणि ह्या वर्षीचं आर्थिक वर्ष 24-25 जे आहे त्या 24-25 वर्षाच्या आर्थिक वर्षामध्ये साधारणतः 52 लाख रुपये नफा हा पतसंस्थेला झालेला आहे। पहिला जो निधी आम्ही जमा केलेला आहे त्या निधीचा वापर करून 9% डिव्हिडंड वाटप आम्ही यावर्षी सभासदांना करणार आहोत। या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पण केलेला आहे। किती गुणवंत विद्यार्थ्यांनी सत्कार केला आणि काय प्राइस? आज 15 मुलांचा सत्कार गुणवंताचा केला। 10वी आणि 12वीचे जे 75% जास्त गुण प्राप्त करून घेणारे जे पाल्य असतात सभासदांचे त्यांचा आम्ही सत्कार या ठिकाणी आज केला। आमच्या सभासदांचेच त्यांना एक प्रमाणपत्र असतं, ते एक शील्ड असते आणि शुभेच्छा असतात। आणि पतसंस्थेच्या माध्यमातून सर, सदस्य पाल्यांच्या मुलांचं जर गुणवत्ता धारक जर असले तर किंवा अपंग असले तर त्यांच्यासाठी काही फॅसिलिटी आहे का संस्थेची? तशी कुठल्याही प्रकारची योजना आणखी सुरू केलेली नाही, भविष्यात करू शकतो।